सावे, जाऊ दे आता, झालं ते झालं. तू आता आनंदात आहेस ना? बस, आम्हाला आणि काय पाहिजे? नवऱ्याशिवाय करमत नसेल ना? पण सावे, आता पहिल्यांदाच माहेरी आलीस तर 4 दिवस राहूनच जा. काय? हा. 4-5 दिवस? अगं बाई, धैर्य कालपासून बोलणं झालेत माझ्याशी. माझं काय झालंय ते माझं मलाच माहिती. आणि आता 4 दिवस त्यांच्यापासून लांब राहायचं? काय ग, लगेच नवऱ्याच्या विचारात हरवलीस? लयच ओढ लागलेली दिसते सासरची. आई, तू पण ना. सावे, आई आहे मी तुझी. तुझ्या मनात काय चाललंय ते समज कळतं मला. खरं चांगलंय, तू एवढी सुखात आहेस, सासरी एवढी रमलायस, हे बघून लई बरं वाटते बघ. तुला गरज पडणार नाही. खरं माझ्या आईने जे सांगितलेलं ते तुला सांगते. सावे, संसार म्हणजे ना 2 चाकाची गाडी असते बघ. जरा काही चुकलं तर एका चाकानं दुसऱ्या चाकाला सांभाळून राहायचं असते. हे कायम ध्यानात ठेव आणि सुखाचा संसार कर. आई, धैर्य खरंच मला लय समजून घेतात. माझ्यासाठी लय काय काय करतात. खरं मलाच असं वाटतंय की मीच त्यांना समजून घ्यायला कमी पडते. ते माझ्यासाठी एवढं काय काय करतात आणि मी त्यांना गृहीत धरते की काय, असं वाटायला लागले आता. लई लोकांसनी हे कधी कधी कळतच नाही बघ, आणि मग समजा घोळ होतोय. पण तुला जर आता हे कळले तर त्यात बदल कर ना. कसं आहे सावे, नातं जसं जसं जुनं व्हायला लागतं ना तसा त्यातला गोडवा वाढवायचा का कडू होऊ द्यायचं ते नवरा बायकोच्याच हातात असते बघ. सावे, कसं आहे, तू धैर्यांची बायको आहेसच, पण त्यांची मैत्रीण व्हायचा प्रयत्न कर. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की की त्यांच्यासाठी तू हक्काची आणि विश्वासाची जागा आहेस आणि तुझ्यासाठी ते. इथंच तर सगळा घोळ व्हायला लागलाय माझ्याकडनं. खरं आज नाही, आज मी आधीच सगळं नीट करणार. आज काय घोळ होईल असं वागणारच नाही. खरं त्यासाठी धैर्याने मला माफ करायला पाहिजे. वंस, अहो काय वंस, अहो हे काय अजून बॅगेतच ठेवल्यास होय? बरं असू दे, मी तुमचे कपडे कपाटात ठेवते. वहिनी कशाला? हो असू दे, लय दिवसांनी आलाय तुम्ही. अरे देवा, गॅस बंद करायचं राहिला. हे तुला असंच राहू दे, मी लगेच आले.
भास्कर, तू इथं कशाला आलायस? बोलायचंय जरा. आता तोंड नाही, हात वाजल माझा. चल निघ. हे बघ, मला कळतंय नाराज आहे माझ्यावर. हो काय? उपकार झाले, माझ्या मनातलं कळलं. चला, थँक्यू. या निघा. उगाच डोकं फिरवत बसू नका, माझं धैर्य. चल निघ. हे बघ, तुझा राग शांत झाला नसणार ना तर 2 कानाखाली मार, पण ऐकून घे माझं. भास्कर, हे मोठा भाऊ आहेस तू माझा. तुझा हक्क आहे तेवढा माझ्यावर. हे आत्ता आठवते तुला? भावावर हात उचलताना कळलं नाही का? त्यावेळी सिच्युएशनच तशी होती ना. एक तर तू दारू पिऊन आलास, त्यात काय बोलत होतास, काय वागत होतास, जर तुला सुद्धा कळत नव्हतं, शुद्धीतच नव्हतास तू. नाही, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही उरला. मग दुसरा काही ऑप्शनच नव्हता. ऑप्शन नव्हता म्हणून तू तुझ्या बायको समोर, नाही घरातल्या सगळ्या बायकांसमोर कॉलर पकडलीस भावाची. मला फरफटत इथं घेऊन आलास. हा, हात उचललास. ऑप्शन नव्हता. त्यासाठीच तर सॉरी म्हणायला आलोय की आता. आत्ता का? हा तुझा सॉरी आत्ता का? तेव्हा तुला शायनिंग मारायची होती ना? हा, नाही, तुझ्या बायको समोर तुला दाखवायचं होतं की बघ, या घरातला वाघ आहे मी. दाखवलंस. चल निघ. हे बघ, असं काही नाहीये, खरंच सांगतोय. तू काहीतरी वेगळाच अर्थ काढतोयस. पण तरी सुद्धा तुला जर तसं वाटलं असेल ना तर खरंच सॉरी. भास्की भास्कर, आता कर की माफ. भास्कर, राण्या भावाला माफ नाही करणार होय? आता हात जोडून माफी मागू का बाबा? आय एम सॉरी. पाया पडू, पाया पड. काय पडतोयस? मनापासून माफी मागतोयस ना, म्हणून केलं माफ. हा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, परत बायको समोर शानपणा करताना लक्षात ठेवायचं, गाठ मोठ्या भावाशी आहे. हो, ठेवतो हा लक्षात. अरे मुळात असं काही होणार नाही परत. मी होऊच देणार नाही, स्वप्नात सुद्धा नाही. बरं, मला एक गोष्ट कळली पण, की तुला माझ्यावर राग कधी येतो ते. तू चुकलास की राग येतो. सिंपल आहे. तेच तर सांगतोय ना, मी चुकलो ना, तू बोलू शकतोस, मला ओरडू शकतोस माझ्यावर, मला सांगू शकतोस की धैर्य, हे तुझं चुकलंय, तू जे काही वागलंयस ते चुकीचं आहे. मोठा भाऊ आहेस माझा, तेवढा तर हक्क आहेच की तुला. बरं, आता तरी शांत झालास ना बाबा? वेगी. तरी सुद्धा सॉरी. अजून किती वेळा सॉरी म्हणशील? हा, किती सॉरी केलं माफ. लहानपण आठवलं रे. कसले भारी दिवस होते ना ते. आणि त्यावेळेस आपल्यात कुठले सिक्रेट सुद्धा नव्हते. दिवाळीत ना एकदा आई आपल्याला म्हणलेली, घरात फटाके फोडायचे नाही. हे तर ती दरवर्षीच सांगायची. अरे नाही, तेव्हा ना तू हॉल मध्ये फटाका लावलेला.
आजपर्यंत आईला माहित नाही का तो फटाका तू लावलेला. सगळा आळ मी माझ्यावर घेतला. तुझं सिक्रेट माझ्याकडे आहे. मला असं वाटतंय ना की अजूनही आपल्यात कसले सिक्रेट असायला नाही पाहिजे. जे काही असेल ते 1 on 1, मॅन टू मॅन, ब्रदर टू ब्रदर. ब्रदर टू ब्रदर. वेरी बघ ते भांडणात मी तुझं भांडा फोडीन वगैरे बोललो नाही काय. हा नाही म्हणजे मला पण ते नाही कळलं नेमकं तुला काय म्हणायचं होतं. नाही नाही ते हे बघ, लहान होतास तेव्हाच जाऊ दे, पण आता मोठा झालायस म्हणून मोठा भाऊ या नात्यानं तुला सांगतोय, तुझं जे काही चाललंय ना धैर्य, मस्त चाललंय की. अथर्व लाडाचं बाळ. कधी आला तू शाळेतून? आत्ताच. ये, बस इथं. माझ्यासाठी काय आणलंय तू? तुझ्यासाठी. अरे अथर्व काय करतोय? अथर्व माझ्यासाठी हे. बघू जरा. हे कसं काय आलं इथं? नाही हेच माझं. मी चुकणार. मी उघडणार. अरे अरे काय आहे? अरे काय चाललंय? हा? हा? काय रे दादा, याचं जे काय चाललंय ते मस्त चाललंय की. मी त्याला म्हणत होतो आपण म्हणजे चक्क धैर्य मुजुमदार भास्कर मुजुमदारच्या रूम मध्ये कसं काय बरं आज? हा, उशिरा का होईना धैर्याचा मेंदू ठिकाणावर आलाय. तो जो काही शानपणा केलेला नाही ना त्याची माफी मागायला आलाय. दादा अरे उभा काय, बस की. ठीक आहे. दादा भास्कर, खरं तर मला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून मला माझ्यामुळे लई त्रास सहन करायला लागलाय आणि त्यामुळेच मी. ऐक ना धैर्य, एक मिनिट. धैर्य, तो थेरडा ना भाऊराव नाईक, त्याची जी अशी शांतपणाची भाषा ना ती तुझ्या बायको समोर. इथं नाटकं नाही करायची. दादा अरे काय बोलतोयस? भाऊ आहे मी तुमचा धाकटा. जे रक्त तुमच्यात आहे ते माझ्यात पण आहेच की. आणि मी कशाला नाटक करू? काही पण बोलतो यार दादा. तू काय म्हणत होता भास्कर? हा, अरे बाबा तू माफी मागायला आला होतास. माफी मागितली का? हा हा, तू माफ केलं याला? ओके केलं. मग झालं की. उगाच कशाला लांबट लावत बसायचं? काय ऐक ना धैर्य, तुला त्या बायकोच्या माहेरी जायचं ना, तिकडे सगळेजण वाट बघत बसले असतील. हा
जा ना मग तयारी कर. जा जा जा. उशीर होईल नाही तर मग परत ऐक काहीतरी तुला बोलायचे बाबा. जा लवकर जा जा जा. जा रे जा. जा 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 जा. उशीर होईल. बरं येतो मी. आपण आल्यावर बोलूच. हो ये. अरे तू जाऊन ये की गप्पा मारू आपण. हा 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 बरं येतो मी. व्यवस्थित जा. दादा तुझ्या डोक्यात कधी काय चालतंय ना काय कळतच नाही. कशाला घालवलंस त्याला. चांगला माफी मागायला आलेला. तुझी पण मागितली असती. भास्कर धैर्य आहे तो. तुला काय वाटलं असाच तोंड वर करून माफी मागायला आला. अजिबात नाही. यात त्याची 100% काहीतरी चाल असणार बघ. धैर्य शातीर आहे. त्या धैर्याच्या डोक्यामध्ये का नाही काही ना काहीतरी प्लॅन शिजत असणार बघ. नाहीतर उगाच इथं शेळी बनवून आला नसता. पण धैर्य का नाही एक गोष्ट पाक विसरलाय की आपण त्याच्या आधी जन्माला आलोय. नाही ते मुजुमदार आहे पण धाकटा मुजुमदार. हे त्यानं लक्षात ठेवायला पाहिजे होतं. भास्कर आता आपण एक काम करायचं. त्या धैर्याच्या डोक्यात नेमका काय प्लॅन शिजतोय हे कळल्या बिगर आपण आपली चाल काय खेळायची नाही. कळू दे की समोरचा नेमका काय चाल खेळणार आहे ते. बाकी ताई काय काय ग कसलं पाकिट आहे. भाऊ अहो ते धैर्यांच्याच काहीतरी कामाचं आहे. ते चुकून माझ्या बागेत आलं आणि ह्या कार्टूननी पडवलं. बर बर जपून ठेव. मस्ती करू नको. म्हणजे तू माझ्यासाठी नाही आणलं गट्टी तू अशी. अथर्व अरे असं चिडतात हो लगेच. हा मी जरा घाई गडबडीत आले ना त्यामुळे विसरून गेले. पण तू टेन्शन कशाला घेतो. तुझा फ्रेंड आहे ना तो येणार आहे रात्री. मग त्याला सांगते आणायला. हा रात्री नको आताच सांग. थांब मी त्यांतो फोन. अरे अथर्व हळू. कसलं पाकिट आहे. हे घ्या तू मोबाईल. आत्ताच्या आत्ता फोन कर. करते. खरं तर मला माहिती होतं एकदा का तुम्ही तिकडे गेलात की कॉल वाढणार म्हणून. पण मी सुद्धा माझा हा नाटकी रुसवा इतक्यात तरी नाही सोडणार. कॉल का उचलणं झालं. अजून राग गेला नाही वाटतं यांचा.
येतील ना आज? नाही आले तर? रेडी आहे मी, निघायचं? आत्या, मी सुद्धा रेडी आहे. कुठे निघालीस? कुठे म्हणजे? सावीच्या घरीच चाललोय ना आपण. तुला आमच्यासोबत नीता किंवा अवंती दिसत आहेत का? नाही, त्या भास्कर दादा आणि विलास दादा बरोबर घरीच थांबणार आहेत. आणि तुलाही घरीच थांबायचंय. आता तिकडे येऊन काय नवीन गोंधळ घालणार आहेस का? नाही आत्या, मी असं काहीच करणार फक्त नाही. ऐकायचं. गप्प घरात बसायचं सांगितलं ना. एकतर वेळ फार कमी आहे आमच्याकडे, आणि त्यातून कुठली गोष्ट जर का सावी आणि त्या म्हाताऱ्याला कळली ना तर ते आता आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे तू इथेच बसायचंय. आत्या, मी खरंच कुठलाच गोंधळ मला पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायला लावू नकोस. एकदा सांगितलं घरात बसायचं तर घरात बसायचं. चल रे. धैर्य, तुम्ही सांगा ना आत्यांना. मला यायचंय, मला नाही थांबायचं घरी. प्लीज सांगा. इरा, ऐका माझं, ही वेळ हट्ट करायची नाहीये. पेशन्स ठेवा. आणि आता जास्त वेळ हे तुम्हाला सहन नाही करायला लागणार. लवकरच तुम्हाला जे हवंय तेच सगळं होणार आहे. सो आता मी जे सांगतोय ते ऐकाल ना? ठीक आहे, येतो आम्ही जाऊ. धैर्य आलेच नाहीत तर सगळा प्रॉब्लेम होऊन बसल. तेव्हा प्लीज त्यांना पाठव. या 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 या, नमस्कार नमस्कार. बघितलं का भाऊ, किती उतावळी झाली ती. कितन्या कशाला उगाच लेकराची चेष्टा करतोयस हा? अरे सावे, पण एवढं कशाला टेन्शन घ्यायला लागलेस तू? अरे येत असतील, त्यापेक्षा तू एक काम का करत नाहीस? सर फोन करून बघ ना त्यांना. केला होता कॉल तू फ्रेंड उचललाच नाही. असं आहे होय? अगं मग गाडी बिडी चालवत असतील, येत असतील, वाटत असतील. तू परत एकदा कर ना फोन. लय वेळ झाला फोन करून, अजून आले नाही. बघितलंस का भास्कर, तुला सांगितलं होतं का नाही? या धैर्याच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी प्लॅन चिसतोय. आता तो प्लॅन काय आहे ते ओळखायची परफेक्ट वेळ हीच आहे. चल 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 चल.
ए दादा, ओळखायचं काय तेच माहित नाही, मग ओळखीचा काय उपयोग? ऐक, त्या सावेला का नाही मी एक पाकिट दिलं होतं, ते पाकिट आपल्याला हुडकायचंय. त्या पाकिटात काय आहे काय नाही ते मी तुला नंतर सांगतो. आणि ते पाकिट कधी उघडायचंय? जेव्हा वातावरण सगळं तापल का नाही तेव्हा. त्याचबरोबर ह्या रूम मध्ये जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील तेवढे सगळेच्या सगळे नीट चेक कर. त्या धैर्याच्या डोक्यात नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे ते त्यातनच कळलं आपल्याला काय ना काहीतरी. हिरव्या पोपटी कलरचं पाकिट आहे, ते ओळखायचं. ए दादा, लॉक आहे इकडचा पण. खाली खाली बघ की, खाली बघ की, हुडक बघ. ए दादा, हा हे बघ, हे बघ. काय नाही ह्याच्यात. त्यात काय? ह्याच्यात काय नाही. एक काम कर, ह्याच्यात घालून ठेवून टाक. हे भास्कर, 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 कपाट कपाट कपाट, हा कपाट कपाट. बघ कपाटात, बघ कपाटात बघ. ए दादा, काय हे बघ. इकडे इकडे. हा. काय बघ बरं. काय रे? अरे या नमस्कार. आता प्रत्येक वेळी नाही घालणार मी दादा. सावे, खरंच आलेत ते, जरा वळून तर बघ. भाऊ, आता तुम्ही पण यांच्यामध्ये सामील झाल्यावर मी बिचारी एकटी माझी चेष्टा करताय. साभी, तुम्ही दोघं इथं काय करताय? काय काय म्हणतोय मी? काय करता इथं? फाईल. धैर्याने सांगितलेलं आहे की ही फाईल महत्वाची आहे, ती घेऊन जा म्हणून आलेलो. असं तुम्हाला पाठवायला तू कुठं गेलाय? सासरी सासरी गेला त्याचा. त्या थेरड्यानं जेवायचं आमंत्रण दिलंय दोघांना. हे दोघ जण बी गेलेत. ताई पण गेली? होय.
होय की मामा. अरे आई पण गेली तिकडच. आधी त्या धैर्यांचा विचार लग्नाला परमिशन दिली, त्यानंतर त्या सावीला सून म्हणून या घरात ऍक्सेप्ट पण केलं, आणि आता तर तिच्या घरच्यांबरोबर मस्त सोयरीक जुळवणं सुरू आहे बघ. नाही, मस्त चाललंय त्यांचं. आनंदी आनंदकडे, जिकडे जिकडे चोहीकडे. नाही म्हणजे सगळ्यांचं मस्तच चाललंय मामा. अय, आपली कोणाला काय पडलेलीच नाही. सोड, जाऊ दे. नाही 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 नाही, माझंच चुकलं, माझंच चुकलं. मी त्यांच्यावर भरोसा ठेवायला नको पाहिजे होता. स्वागत आहे. खरं सांगू, तुमची कितीही वेळा माफी मागू तरी कमीच पडेल बघा. हो, इतकं सगळं घडून गेलंय तरी पण तुम्ही मनात काही न ठेवता माझ्या नुसत्या शब्दावर इथपर्यंत आलाय. भरून पावलंय बघा मला. खरंच लय आनंद वाटतोय. भाऊ अहो, भास की आता. जुना झाला तो विषय, कशाला सारखा सारखा त्याच्यावरच विचार करत बसायचा ना. आणि खरं सांगायचं ना तर मी कधीच विसरलोय ते सगळं. आता आपण सगळे एक फॅमिली आहोत, आणि तुम्ही माझं आणि सावीचं नातं स्वीकारलं, ह्यापेक्षा मोठी दुसरी गोष्ट कुठलीच नाही माझ्यासाठी. काय आहे? अगदी खरं. भाऊराव नाईकांची नातं जोडलं जाणं आणि त्यांनी ते स्वीकारणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक सांगू का सगळ्यांना, आता जुन्या गोष्टी कोणी काढायच्या नाहीत. आतापासून आपण नव्याने सुरुवात करूया. अहो, असं काय करताय? तुमची जागा इथं आमच्या मनात आहे.